कागलच्या पाझर तलावाचा गोवा बीच सारखा लूक, पर्यटकांची गर्दी। पन्हाळा गगनबावडा शाहूवाडीतील तलाव विकासापासून पोरके, लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष। कागल येथील पाझर तलावाचा पर्यटनस्थळ म्हणून झालेला कायापालट सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे। कृत्रिम धबधबा, तलावातील बोटिंग, रंगबिरंगी पाण्याची कारंजी, चिमुकल्यांसाठी छोटेखानी रेल्वे, बसण्याची व्यवस्था, प्रकाश योजना आणि परिसरातील सुशोभीकरण यामुळे या तलावाचा लूक अक्षरशः गोवा बीच सारखा बदलला आहे। परिणामी सुट्टीच्या दिवशी व संध्याकाळच्या वेळेत येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत असून कागलला पर्यटनाच्या नकाशावर नवी ओळख मिळू लागली आहे। या संकल्पनेला आकार देण्यात नामदार हसन मुश्रीफ व नगरपालिकेची दूरदृष्टी महत्त्वाची ठरल्याचे बोलले जात आहे। केवळ तलावाचे सुशोभीकरण न करता त्याभोवती रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। तलाव परिसरात खाद्यपदार्थांचे स्टॉल, खेळणी, बोटिंग, पार्किंग, फोटोग्राफी, लहान व्यावसायिक यांना रोजगार उपलब्ध झाला आहे। त्यामुळे कागल नगर परिषदेला उत्पन्न वाढू लागले असून स्थानिकांच्या हाताला देखील काम मिळू लागले आहे। कागलमध्ये झालेल्या या विकास कामाचं सर्वत्र कौतुक होत असतानाच दुसरीकडे मात्र पन्हाळा, गगनबावडा व शाहूवाडी तालुक्यातील लघु पाटबंधारे तलावांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त होत आहे। या भागातही निसर्गरम्य परिसर, डोंगरदऱ्या, तलाव आणि पर्यटकांना आकर्षित करणारे ठिकाणे आहेत। योग्य नियोजन केल्यास येथेही कृत्रिम धबधबे, बोटिंग, मुलांसाठी खेळणी, रेल्वे, कारंजी, खाद्यपदार्थ स्टॉल आणि मनोरंजनाच्या सुविधा उभारून मोठे पर्यटन स्थळ म्हणून उदयाला तसेच निर्माण करता येऊ शकते। मात्र या भागातील अनेक लोकप्रतिनिधी अजूनही रस्ते, खड्डे बुजवणे, गटारी व मोऱ्या बांधणे या पारंपरिक कामापुरतेच मर्यादित राहिल्याची टीका होत आहे। मूलभूत सुविधा आवश्यक असल्या तरी स्थानिकांना कायमस्वरूपी रोजगार मिळवून देणाऱ्या पर्यटन विकासाकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। कागलच्या पाझर तलावाने दाखवून दिला आहे की इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी असेल तर एखादा साधा तलावही मोठे पर्यटन केंद्र बनू शकतो। त्यामुळे पन्हाळा, गगनबावडा व शाहूवाडीतील लोकप्रतिनिधींनी कागलच्या विकास कामातून काहीतरी शिकून आपल्या मतदारसंघातही अशीच पर्यटन दृष्टीच्या अनुषंगाने कामे करावीत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। जांभळी कासानी न्यूजसाठी राम करले।